राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। याचा जाहीर निषेध व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच पुतळ्याच्या बांधकामात हलगर्जीपणा केल्याबद्दल दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देवळा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवस्मारकाच्या पायऱ्यांवर बसून निषेध आंदोलन केले। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामाबाबत हलगर्जीपणा केल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन दिले। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, मविप्रचे माजी संचालक डॉक्टर विश्राम निकम, सुनील आहेर, डॉक्टर संजय शिरसाट, जितेंद्र आव्हाड, युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, बाळासाहेब मगर, काँग्रेसचे दिलीप आहेर, शिवसेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख सुनील पवार यासह सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, तालुका संघटक प्रशांत शेवाळे, उपतालुका प्रमुख विलास शिंदे, SK शिंदे, विजय आहेर, काकाजी देवरे, ज्ञानेश्वर देवरे, गोरख गांगुर्डे, गोविंदा सोनुने, भाऊसाहेब आहेर, सतीश आहेर, खंडू जाधव आदी उपस्थित होते। भ्रष्टाचारी सरकारचा महाविकास आघाडीचा जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय। या महाराजांना देशात नाही